महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मालक नमस्कार, आम्हाला तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव श्रीरंग विलास नाना खांदवे, राहणार लोहगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मालक आता तुम्ही आम्हाला लाईव्ह मिल्किंग करून दाखवणार आहे. हो. तर ते गाई किती लिटर दूध देते? दोन्ही टायमाचं मिळून 10 लिटर दूध देते. मग आत्ता वासरू किती दिवसांचं आहे? वासरू एक 25 दिवसाचं वासरू आहे, 25 ते 26 दिवसाचं वासरू आहे. मग आता कमीत कमी गेले 20-25 दिवस झाले आपण दूध काढतोय. हो. आज किती लिटर दूध किटलीत काढणार आपण? 2 लिटर काढणार, बाकी अख्खं वासरूच पितं आपलं. आणि 20 दिवसापूर्वी किती 2 लिटरच काढलेलं? हो हो. आणि जर समजा आत्ता वासराला आपण दूध नाही पाजलं तर टोटल 4 लिटर दूध निघू शकते. हो, एका टायमिंगचं 4 लिटर दूध. मेस दोन्ही वेळेचं मिळून आपण 8 लिटर प्लस पकडूया, 8 ते 10 लिटर. हो, 8 ते 10 लिटर दूध देते. येस, मला आम्हाला दाखवा चला. पाणी आणि त्याच्यात सर हरणी, सर हरणी. सकाळचा काय टाइम असतो दुधाचा? सकाळी आपण 6 वाजता डॉट 6ला दूध काढतो आणि संध्याकाळी 6 वाजता. आत्ता 6 वाजलेत बऱ्यापैकी. मंडळी, आज खरं तर या मालकांची मुलाखत घ्यायला आलो होतो आणि लकीली आज आपण नेमकं मालक पण दूध काढत आहेत, कारण वासरू पिऊन बरंचसं दूध शिल्लक राहत आहे. आणि आज आपल्याला परत एकदा लाईव्ह मिल्किंग पाहण्याचा आणि प्रत्येकाची आज महाराष्ट्रामध्ये इच्छा आहे की खिलार गायींनी, आपल्या खिलार गायींनी दूध द्यावं, की प्रत्येकाच्या दावणीला एकतरी दुधाची गाय असावी. आणि आज मालकांच्या इथं आपण हे लाईव्ह मिल्किंग पाहतोय. मालक, हे वासरू कुठल्या बैलाचं आहे? हे ओमकार कर्डिले यांच्या सुभेदार रोळची पाहिजे. हे आता हे गाईचं कितवं बेत आहे? दुसरं व्यात. पहिल्या व्यातालाही एवढंच दूध दिलंय गाईने? हो. ही गाय कुठून आणलेली आपण? आपली घरची कालवडी. हिची आई कुठे आहे आता सध्या? आपण सध्या आमच्या वस्तीतले मंगेश मुरकुटे त्यांना दिलेली. म्हणजे आई आहे पाहिला अजूनही? हो. घेर किटली. आता दूध काढायचं म्हणलं तर तुम्हीच काढता का अजून दुसरे भाऊ वगैरे नाही काढतात? नाही, कोणाला पण बसून देते ती. आता बऱ्याच जणांना अडचण काय येते की गाय दूध काढत असताना लात मारते किंवा ती काढून नाही देत किंवा कधी कधी वासराला पाजून नाही देत. मग अशा वेळेस काय त्या शेतकऱ्याकडून चुकी होत असेल किंवा काय गोष्ट राहत असेल? मेन म्हणजे गाय जेव्हा वेती ना त्यावेळेस गायीने वासरू चाटलं पाहिजे, तेव्हा ती गाय शांत राहणार आणि दूध काढून देणार, किंवा वासराला मग लाथा मारणार नाही. आता आज इथं तुम्ही दूध काढताय, अजून दोघं तिघं घरातली मंडळी, मी आहे, तर आज गाई पानं चोरल का देईल जेवढं देते तेवढं? नाही नाही, जेवढं आहे तेवढं देणार दूध गाय. गाई पाना बिना नाही चोरत. बरं, आत्ता जरी तुम्ही दूध काढायला बसले तरी तुम्हाला काढून देणार ती. आता तुमच्या घरात लहान मुलं आहे काय अजून कोणी? नाही नाही. हं?
ते दुसऱ्या गाईला पण दूध चांगलं मिळतंय? कोणत्या? ती दुसरी मोठी गाय. हा, तिला बी दूध चांगलं आहे. ती काढून नाही देत पण. हो का? मग आता ही काढून देते आणि ती काढून नाही देत, मग ह्याच्यात काय म्हणायचं आता? गाईचा स्वभाव का काय? ॲग्रेसिव्ह आहे ती गाय खूप. ती गाय खूप ॲग्रेसिव्ह आहे. मग तिचं जे आहे ते वासरानेच प्यायचं सगळं? हो, नाही तसं ते आपण तिचं सवय म्हणून एक अर्धा लिटर दूध काढतो तिचं. आता हे चारही साडातनं समान दूध येत असतं का कमी जास्त असतं? 4 साडातनं सामान दूध येतं. आता हे वासरू खोंड आहे का कालवड आहे? कालवड. मग आता हे पण दुधाला हिच्यासारखीच एखादं लिटर जास्त राहील तिला दूध? हो. तर आता हे कट टू कट म्हणजे वारचा फेस थोडासा हे पकडला तर अंदाजे 2 लिटर दूध काढलं आपण. हो. एखाद्या दिवशी समजा आपण वासराला न पिता जर समजा दाखवायचीच वेळ आली तर आपण टोटल 4-5 लिटर दूध 4-5 दिवसाचं लिटर दाखवू दूध काढू शकतो. शकतो आपण. ठीक आहे मंडळी, आज अशा प्रकारे या मालकांच्या दावणीला आपण लाईव्ह मिल्किंग पाहिलं आणि 2 लिटरची सध्या किटली सध्या समोर आहे आणि खिलार गाईचं दूध आणि जवळपास आता वासरू पिऊन किटलीत दूध काढून जवळपास 4 ते 5 लिटर दूध म्हणजे दिवसाला जवळपास 8 ते 10 लिटरची गाय सध्या आज या मालकांच्या दावणीला आपल्याला पाहायला मिळते. आणि अशाच प्रकारचं आपण येत्या काळामध्ये मायक्रोचिप यासाठी बसवणार आहे की जेणेकरून त्या गायीची वंशावळ, त्या गायीची दूध देणारी, आज नेमकी नशीब असं आहे की त्या मालकाच्या दावणीला जे वासरू झालंय ते कालवडच आहे की जेणेकरून दुधाच्या दृष्टिकोनातून पुढे भविष्य काळात अजून चांगलं ठरेल. आणि आज अशा प्रकारे एक सुंदर मुलाखत आज आपण श्रीरंग खांदवे या कुटुंबाची घेतली आणि आज त्यांच्या दावणीला खरं तर येताना मनात विचार होता की दावणीला किती गायी असतील, कशा असतील, कसं सांभाळणी शहरी भागात, पण एक सुंदर सांभाळणी मालकांनी केलेली, त्याचबरोबर दुधाची गाय आज मालकाच्या दावणीला आहे. आज आनंद या गोष्टीचा आहे आणि आज आपण मालकांचं आवर्जून कौतुक करूया. मालक, एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव श्रीरंग विलास खांदवे, राहणार लोगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे. माझा फोन नंबर 80-100-098-107. परत एकदा नंबर सांगा. 80-100-98-107. ठीक आहे, धन्यवाद मालक. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह मिल्किंग देखील पाहायला मिळालं. खूप खूप धन्यवाद. मंडळी, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे, तो आवर्जून भरा आणि मायक्रोचिप बसवा की जेणेकरून आज दुधाच्या शर्यतीच्या प्रदर्शनाच्या लाईनची कालवड असेल, खोंड असेल, कोणाकोणाकडे याची नोंद ही कायम ठेवण्यासाठी ही मायक्रोचिप आपल्याला मदत करणारी. मंडळी, खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.